सावंतवाडीची सून आणि कोल्हापूरची कन्या असलेल्या नुपूर अक्षय वटकरने नऊवारी साडी नेसून महाराष्ट्रातील जवळपास 100हून अधिक गडकिल्ले सर केले आहेत। धाडस आणि शौर्याच्या जोरावर रणरागिणी बनून ती हे ऐतिहासिक गडकिल्ले शिवरायांचा ठेवा जपण्यासाठी सर करते। शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा तिला उंच उंच फडकवायचा आहे। भविष्यात एव्हरेस्ट शिखर सर करायची जिद्द नुपूरने मनात बाळगली आहे। नुपूर अक्षय मटकर ही पूर्वाश्रमीची नुपूर अनिल चोरणकर असून ती व्यवसायाने आर्किटेक्ट आहे। गडकिल्ले सर करण्याचा छंद गेली 12 वर्षे ती जोपासते। शिवस्वराज्याची खार बनून गडकिल्ले सर करणाऱ्या नुपूर मटकरशी तरुण भारत संवादनं साधलेला हा संवाद। बाबा किंवा तुम्ही हा प्रवास वर्णन केला असाल तुमच्या शब्दात, मग ट्रॅकिंगला जावं, दुसरा गड किल्ला पाहावा, हे कधी सुचतं? ते कंटिन्यू माझं चालूच होतं। म्हणजे मला स्वतःलाच फिरायची खूप आवड आहे। म्हणजे वेगवेगळ्या जागी जायचं, तिथल्या गोष्टी बघायच्या आणि आर्किटेक्चर फील्ड त्याच्यानंतर मी घेतलं, त्याच्यामुळे फिरणं हे मेन होतं त्याच्यामध्ये। मग गड किल्ले हाच माझ्यासाठी कायम प्रायोरिटीचा विषय होता की कुठे जायचं म्हणल्यानंतर माझं असायचं की मला गड किल्ल्यांवरच जायचं। पण एकंदरीत तुमची बॉडी लँग्वेज पाहता आणि एकंदरीत आपल्या महाराष्ट्राचे गड किल्ले पाहता ज्या महाराजांनी उभारले, तुम्ही महिला झाशीच्या राणीने पण गड किल्ला पार केला आहे किंवा झाशीच्या राणीचा इतिहास आपल्या समोर आहे। महिला काही महाराष्ट्रातल्या कमी नाही, परंतु मी असा विचारण्या मागचं की आता असं म्हटलं जातं आजच्या की काय तू जाऊ नकोस, तुझी बॉडी लँग्वेज नाही आहे, तुझी शरीरयष्टी ते करण्या एवढं नाही आहे। मग अशा वेळी तुझ्या आई बाबांकडून कसा काय सपोर्ट मिळाला? ऍक्च्युली तिन्ही पण मुली आहेत, पण आम्ही कधीच मम्मी पप्पांनी आम्हाला मुलगीसारखं कधीच ट्रीट केलेलं नाहीये। कायम ते पाठीशीच होते की जे काय करशील ते कर, आमचा पूर्ण तुला सपोर्ट असणार आहे। ऑफिस करून काम करून परत शनिवार रविवार घरी न बसता मी फिरायला जायचे आणि त्याच्यामध्ये त्यांचा पूर्णपणे सपोर्ट। बहिणी आहेत, म्हणजे घरातले सगळे जण, तिकडे पण जॉईंट फॅमिली आहे, सगळेजण एकदम खुश असायचे की मी कुठे गेले, काय बघितलं, असं त्यांचं काय। पण हे तू संकलित केलं आहेस का? जसं तू एक डॉक्युमेंटरी केली आहेस का किंवा लिहिलंयस का? तुला लिहावं असं वाटतं का? मी लिहून माझं लेखन असतं। मी सगळं गड किल्ल्यांवर जाऊन आल्यानंतर मी सगळं लिहून काढते की मला आलेले अनुभव, वेगवेगळे अनुभव सुद्धा येतात। खूप वेळा असं होतं की महाराजांना मी एखादी गोष्ट बोलली आहे आणि त्यांनी कुठल्या ना कुठल्या याच्यामध्ये मला त्याची प्रचिती येते, असं पण झालेलं आहे। आणि इतर राज्यातल्या गड किल्ल्यांमध्ये काय असा फरक वाटला किंवा तुला फिरताना, म्हणजे जे तू महाराष्ट्रातल्या काही गड किल्ल्यांवर गेली आणि इतर राज्यात तू काही गड किल्ले अनुभवले असतील आणि काही हे केलं असेल, ट्रॅकिंग केलं असेल, तिथे काय वेगळा अनुभव होता तर तुला वाटलेला? महाराष्ट्रातले गड किल्ले हे त्याची अवस्था खूप वाईट आहे। किंवा आपले महाराज जे होते ते गड किल्ले म्हणजे स्वतःचा राखत नव्हते, पण बाकीचे राजे होते ते गड राखत होते आणि स्वतःचा स्वाभिमान सुद्धा त्याच्याबरोबर घालवत होते आणि शरण जात होते। असं होतं। आपल्या लोकांचं तसं नव्हतं। आपले लोक होते की मी मरणार त्या युद्धामध्ये, पण काही आपलं हे करणार नाही। त्याच्यामुळे तिकडचीच त्यांनी माघार घेतलंय, त्याच्यामुळे त्यांची संस्कृती आहे अशी राहिली आहे। पण आपले लोक लढले, त्याच्यामुळे आपले ह्याची खूप जास्त जतन झालं नाही नाही त्याकडे प्राऊड फिलिंग आहे। म्हणजे तुम्हाला जसं पाहायला मिळालं, म्हणजे तिथे थोडस डेव्हलपमेंट वाढली, पण इथे ती झालेली नाही ज्या पद्धती व्हायला हवी होती ती। तुमचा विवाह झाला, तुम्ही कोल्हापूरहून सावंतवाडीत व्हाया सावंतवाडीत आला। मग यावेळी तुमच्या इथल्या नव्या प्रवासात येताना तुम्ही तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला सपोर्ट केला, कुटुंबाने केला, परंतु इथे आल्यानंतर या सावंतवाडीत मटकर कुटुंबियांकडून हा सपोर्ट झाला का? किंवा सहज असं तुम्हालाही माहिती आहे की आजच्या महिलांना थोडस आपल्या घरी आई वडिलांनी जरी लहानपणी आपल्याला किंवा शालेय जीवनात, कॉलेज जीवनात सपोर्ट केला, तरी दुसऱ्या प्रवाहात, दुसऱ्यामध्ये तसं केलं जात नाही की अजूनही ती एक संकुचित मनोवृत्ती आहे, नाही महिला सुनेने जायचं नाही, सुनेने हे करायचं नाही, सुनेने ते करायचं नाही, असं अजूनही आहे का? किंवा तुला त्याचा काय फिलिंग झालं? नाही मला ते असं कधी आलं का? कधी कोणी सांगितलं का नाही तू हे जाऊ नको, जा, हे असं चुकीचं आहे, असं झालं का? मी ह्याच्यासाठी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला असे सासू सासरे मिळाले। कारण मी लग्नाच्या आधी डायरेक्ट आईना फोन केला होता आणि त्यांना मी एकच बोलले की गड म्हणजे मी हे फिरत राहणार,
तर त्यांचं स्वतःहून समोरून आलेलं उत्तर असं होतं की तू हे फिर, तुला हे फिरताना बघणंच आमच्यासाठी खूप Okay. आनंदाची गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर लग्नाच्या 15 दिवसानंतरच मी लगेच बाहेर पडलेले आणि मी चालल्यासारखा सगळ्यात उंच असं शिखर केलेलं. त्यामुळे कायम ते जास्त सपोर्टिव्ह किंवा ते जास्त हे असतात. मी जर 2 आठवडे नाही गेले कोणत्या ट्रेकिंगला तर बाबा लगेच मला विचारतात की काय झालं तुझं ट्रेकिंगचं, तुझा गॅप का पडलाय, तू कधी जाणार आहेस. मी कितीही म्हणजे आज मी आले आणि उद्या माझं ट्रेकिंग असेल तरी पण त्यांचा लगेच होकार असतो. मी कधी कधी तर रात्री 12 वाजता सांगते की बाबा मला उद्या पहाटे निघावं लागणार आहे. ते घरातले कार्यक्रम वगैरे ते सगळं त्यांच्यासाठी सेकंडरी थिंग आहे, पण ते माझ्या ह्या ऍक्टिव्हिटीला किंवा सपोर्ट माझ्या या हॉबीला खूप जास्त सपोर्ट करतात. काय वाटतं तुला की हा सगळा प्रवास करताना 100च्या जवळपास गड किती अनुभवलेस? एक युवती म्हणून महाराष्ट्रात 50% महिला राज होत आहेत आणि तुझा हा प्रवास 12 वर्षाचा प्रदीर्घ प्रवास, जसं रामाने वनवास भोगला 14 वर्षाचा, तसा हा गड किल्ल्यांचा तुझा हा जणू सफरींचा हा वनवास. त्या वनवासातलं काय लोकांना द्यावंसं वाटतं, काय तुला फिलिंग करावंसं वाटतं, म्हणजे तुझ्यासारख्या युवतींना, तुझ्यासारख्या महिलांना किंवा आजच्या तरुणांना तुला काय सांगावंसं वाटतं? मला असं वाटतं की आपल्यामध्ये खूप जास्त कॅपॅसिटी असते, पण आपण ओळखायची गरज आहे. मला 3ऱ्या मजल्यावरून जर मी खाली बघितलं तर मला चक्कर आल्यासारखं व्हायचं, पण मला असं होतं की मला ही भीती ओव्हरकम करायची, काही येऊ दे. मी डायरेक्ट एम केला गेलं आणि तिथे रोपनी डायरेक्ट वर चढली. जेव्हा मी वर गेले तेव्हा मला कळालं की हा हे म्हणजे आपल्याला कळतं ना आपल्या आयुष्याचं ध्येय कळतं, आपल्याला काय करायचं. मला एम के केल्यानंतर कळालं की मला ह्याच्या पुढे माझं आयुष्य कसं जगायचं. मग त्याच्यानंतर मी थांबलेच नाही. मग मी मग हा प्रवास सगळा आणि जोराने सुरुवात झाला. पण आता एक हे जमान्यात, आजच्या आमच्या सगळ्या एआयच्या जमान्यात किंवा सगळं सोशल मीडियाच्या थीम मध्ये गड किल्ले जायचं आणि आपण रील करायची आजच्या तरुण अनेक करतात आणि त्या गड किल्ल्यांबद्दलचा महती सांगतात. त्याबद्दल तुला काय सांगावं असं वाटतं की ते योग्य आहे किंवा ते रील फक्त करण्यापुरतं तुम्ही जाऊ नका, किंवा तुम्ही इतिहास जाणून घ्या, इतिहासातून तुम्ही पुन्हा वास्तव्याकडे या आणि हे करा, असं सांगावं? काय त्याच्यातून लोकांना सल्ला काय द्यावा असं वाटतं? मी जर ऍक्च्युली गड संवर्धनचे पण व्हिडिओ करायचे, म्हणजे मी गडांवर जायचे, तिला कचरा काढायला हे करायचे. 50% कमेंट असायच्या. काही बोलायचे दिखाव्यासाठी करताय, काही बोलायचे नाही चांगलं कार्य करताय. मला जे पाहिजे तेच मी घेणार. मला माहितीये, महाराजांना माहितीये की मी कोणासाठी करते, कशासाठी करते. तर त्याच्यानंतर माझे व्हिडिओ कसे व्हायरल व्हायला लागले ते बघून आणि 2 लोक किंवा आणि 10 लोक गडांवर जाऊन कचरा उचलायला लागले. मग माझं जे मूळ उद्दिष्ट होतं, तुम्ही दिखाव्यासाठी करा, तुम्ही प्रसिद्धीसाठी करा, पण आपला गड स्वच्छ होतो. तर माझा असा पर्स्पेक्टिव्ह होता, जर तुम्हाला गडांवर जाऊन व्हिडिओ करायचे तर तुम्ही करा, पण तुम्ही इतिहास जाणून घ्या आणि तुम्ही करा. म्हणजे आजपर्यंत जर एखादा हा इतिहास माहित होता तर कुठेतरी 10 लोक इतिहास बघून हा ठीक आहे मला व्हिडिओ करायचा म्हणून तरी तुम्ही वाचाल आपला इतिहास. आणि जेव्हा एकदा तुम्हाला इतिहास वाचायची गोडी लागते तेव्हा तुम्ही नाही थांबू शकत. म्हणजे तुम्ही म्हणजे तो प्रवास तुमचा पुढे चालू राहतो. तर मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे. आणि आजच्या जगात वाईट गोष्टी करून प्रसिद्ध होण्यापेक्षा मला वाटतं ठीक आहे, एखादं माणूस दिखाव्यासाठी करत आहे करा, पण ते चांगल्या वेळी करत आहे. त्याच्यातून लोकांना तरुणांना इतिहास समजतो. फक्त गडांवर गेल्यानंतर आपण नुकसान होणार नाही गडाचं किंवा आपल्या संस्कृतीचा, त्याचं फक्त भान राखून केलं तर त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही. तुम्ही 100च्या जवळपास गड किल्ले अनुभवलात. महाराष्ट्र शासन या गड किल्ल्यांचं संवर्धन करतंय. केंद्र सरकार गड किल्ल्यांबद्दल पुरातत्व खातं आज वेगळ्या पद्धतीने त्या गड किल्ल्यांचं संवर्धन करत आहे. तुम्ही मगाशी म्हटलं की इतर राज्यांनी महाराष्ट्राचे विचार करतात, ज्या छत्रपतींचा आपण वारसदार आहोत या महाराष्ट्रात सर्वच जण, आणि त्या वारसदारांनी हे गड किल्ले जतन करता येत नाहीये, ही खंत आजच्या तरुणांकडे आहे. मग अशा स्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लीड घेतलंय. रायगडला त्याने स्वतः रायगड पासून सगळ्याच गड किल्ले संवर्धन केले. तुला या सगळ्यातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगावं असं वाटतं, किंवा काय त्यांना सांगते हे गड किल्ले कसे जतन करावे, त्यांचं संवर्धन कसं व्हावं, आणि महाराष्ट्र
पर्यटन दृष्ट्या या गड किल्ल्यांच्या ऐतिहासिक पर्यटनचा ठेवा कसा पुढच्या 50-100 वर्षात आपल्याला जपायला हवं असं तुझ्या स्वप्नात किंवा तुझ्या टीममध्ये काय आहे? मला असं वाटतं की आता आपले जर आपण पकडले 350 गड किल्ले आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या किती आपल्याला माहिती त्याच्यामध्ये प्रचंड श्रीमंत लोक आहेत. प्रत्येक एक 10 लोकांनी मी म्हणते एक गड जर दत्तक घेतला म्हणजे फक्त निधीसाठी तुम्ही निधी द्या आम्ही काम करतो असे माझ्यासारखे खूप शिवभक्त आहेत जे काम करायला तयार आहेत पण कुठेतरी परमिशनचे वगैरे विषय होतात. मग एक कोणतरी टेक्निकल त्याच्यावर हे केलं आणि लोकांनीच मिळून जर गड संवर्धन केलं तिथला मेन मुद्दा आहे की पहिला आहे कचरा. आता आपल्याला कोणते शत्रू आपल्यावर येऊन आक्रमण करतील हा विषय नाहीये पण आपल्यासाठी आता मेन शत्रू आहे प्लॅस्टिक. तर पहिली ही मोहीम राबवायला पाहिजे की वर्षातला एक दिवस किंवा प्रत्येक महिन्यातला एक दिवस आपापल्या ज्यांच्या गावातून गडकिल्ले जवळ आहेत तिथे जायचं. महिन्यातला एक दिवस महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने तिथे जाऊन कचरा उचलायचा. प्रत्येक महिन्यात जर ही 12 महिने जर मोहीम ही राबवली गेली तर का गडकिल्ले स्वच्छ राहणार नाही किंवा वासोटा पॅटर्न आहे जिथे प्लास्टिक वर अलाउड नाहीये किंवा ते डिपॉझिट घेतात आणि त्या भीतीने लोक चॉकलेटचा रॅपर सुद्धा गडावर टाकत नाही म्हणून तो गड इतका स्वच्छ. हे प्रत्येक गडावर होऊच शकतं आणि मला वाटतं की लोकांनी जास्तीत आता डॉक्युमेंट करून ठेवायला पाहिजे कारण हे जे काही अतिक्रमण वगैरे वाढलं तर आपल्याकडे प्रूफ पाहिजे की या साली हे होतं गडावर आणि आता तुम्ही हे वाढलंय. तर ह्या सगळ्या गोष्टीचा पण सरकारने विचार करायला पाहिजे आणि गड पूर्वस्थितीमध्ये आणायला पाहिजे. पण महाराजांसाठी तुम्ही स्मारक बांधा त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. तुम्ही महाराष्ट्रभर महाराजांची स्मारकं व्हावी जिथे जाईल तिथे आपल्याला महाराज दिसायलाच पाहिजे. पण त्यांचा मूळ मुद्दा होता की त्यांचा जीव हा गडकोट्यात आहे आणि तो कुठेतरी अजून त्यांच्या मनात ती खंत असेल की नाही माझे गडकोट माझ्या मावळ्यांनी इतकं रक्त सांडलंय आणि ते अशा अवस्थेत आहेत किंवा वाईट काही आताच्या मावळ्यांनी जतन करावे पाहिजेत आणि आमच्यासारखे आहेत की आम्ही तयार आहेत आम्ही आमचं पूर्ण हे त्याच्यामध्ये करायला तयार आहे. आमच्या तरुण भारत संवाद कडून शुभेच्छा. असाच तुमचा हा गड किल्ल्याचा प्रवास ट्रॅकिंगचा एव्हरेस्ट पर्यंत पोहोचावा आणि तुम्ही या सावंतवाडीची सून कोल्हापूरची कन्या सावंतवाडी आणि कोल्हापूरचं नातं छत्रपती महाराजांचा नातं वेगळं आहे या दोन्ही भागाचं आणि याच राजाने छत्रपती शाहू महाराज आणि इथले राजे यांचंही नातं वेगळं आहे आणि त्यात तुम्ही गड किल्ले हे राजवाडे जगत आहात. तुम्हाला मनापासून तुमचं धन्यवाद. तुमचा हा प्रवास असाच सुखकर जावो. धन्यवाद.